येळवणीची किंवा कटाची आमटी मस्त फोडणी बसलेली आहे। जिरा, मोहरी, कढीपत्ता आणि आता यामध्ये हे मिश्रण काय घालतोय बघा। आले, लसूण आणि खोबरे हे जे मिक्सरमध्ये बारीक केले होते ते या तडक्यामध्ये मस्तपैकी परतून घ्या। कटाची आमटी पुरणपोळी सोबत खूप चांगली लागते। पुढे पाहूया व्हिडिओमध्ये। चटणी मसाला जो घरगुती असतो तो तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढा घाला आणि परतून घ्या। त्याचप्रमाणे हा जो सिक्रेट मसाला आहे तो सुद्धा आमच्या रेसिपीमध्ये स्पेशल आहे। येळवणीचे पाणी आता यामध्ये ओतायचे। फोडणीचा आवाज बघा। पुन्हा पाणी टॉप अप करा जेवढे पाहिजे तुम्हाला आमटी। आणि आता चांगली उकळी येऊ दे। चवीपुरते मीठ, फोडणीमध्ये कधीही मीठ घालायचे नाही, सरते शेवटी वरून मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्या। शेवटी आपण उकळी आल्यानंतर कच्ची कोथिंबीर टाकतोय वरती। ज्याला जसे आवडते त्या पद्धतीने करावे। कोणी वाटीमध्ये आमटी घेतल्यानंतर वरून कोथिंबीर घेते, ते सुद्धा योग्य आहे। अशा प्रकारे येळवणीची कटाची आमटी तयार झालेली आहे आणि आता आपण ती झाकून ठेवूया। पुरणपोळीसाठी एक मोठी वाटी डाळ घ्या आणि कुकरमध्ये या ठिकाणी पाणी गरम करायसाठी टाकलेले आहे। यामध्ये थोडीशी हळद पूड घाला। थोडेसे तेल पण टाकलेले दिसत आहे आपल्याला। पुरणपोळीचा आज बेत आहे, संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा। अशा 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। डाळ पूर्णपणे चांगली शिजण्यासाठी 4 शिट्ट्या घ्यायच्या। पुरणपोळीसाठी तुमच्या आवडीप्रमाणे गूळ घ्या। शक्यतो सेंद्रिय जरी असेल तरी कमीच घ्या गूळ। आणि मिक्सरमध्ये बडीशेप आणि इलायची मिक्सरमध्ये बारीक चांगली करून घ्या। आणि शेजारी इथं आहे सुंठ पावडर, ही सुद्धा त्यामध्ये मिक्स करा। डाळ शिजलेली आहे हे बघा। आता आपण यामध्ये डाळ आणि पाणी या चाळणीने वेगळे करणार आहे। वरती डाळ राहिली चाळणीच्या वर आणि खाली जे पाणी साठलेलं आहे ते आपण येळवणीच्या कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे। तुम्हाला दाखवतो। खाली अशा प्रकारे हे बघा, ही डाळ पुरणपोळी करण्यासाठी आणि हे येळवणीच्या आमटीसाठी। त्याचे पेज किंवा पाणी जे पौष्टिक असते ते टाकून देऊ नका। पूर्ण व्हिडिओ बघा। आज होळीनिमित्त पुरणपोळीचा बेत आहे। डाळ आणि गूळ आपण एकत्र मिक्स करून चांगलं हे परतून घ्यायचं आहे। डाळ आणि सेंद्रिय गूळ, शिजलेली डाळ, जी मगाशी आपण येळवणीचं कटाच्या आमटीसाठी पाणी बाजूला काढून जे वरती राहिलेली डाळ होती ती डाळ। जितका गरजेचा जितका होता तेवढाच गूळ आपण घेऊन बाकीचा शिल्लक ठेवला आहे। गोड जितकं कमी खाल तेवढं आरोग्याला चांगलं आहे। हे बघा, डाळ कशी मस्त शिजत आहे गुळामध्ये, रट शिजत आहे। चांगलं गोल्डन ब्राउन कलर येऊ दे, तोपर्यंत थांबूया। डाळ शिजत आली आहे। यामध्ये आता आपण मगाशी मिक्सरमध्ये बारीक केलेले बडीशेप आणि
सुंठपूड आणि काय होतं वेलची, हे मिश्रण आता आपण यात घातलं. ते चांगलं मिक्स करा. पुरण आता वाटून घ्यायचे. बघा वेगळ्या पद्धतीने पुरण कसे वाटायचे. हा तांब्या आणि त्या तांब्याने जाळीच्या वरती शिजवलेले डाळ गूळ आणि ते सर्व मिश्रण घेतले आहे. हे ते मिश्रण सुंठपूड, बडीशेप, वेलची, डाळ गूळ अशा पद्धतीने हे खाली बघा किती छान असं बारीक सगळं पुरण तिथं वाटलं जात आहे. जाळीच्या खाली बघूया कसं पुरण मस्तपैकी, हे बघा अतिशय बारीक आणि छान असं. ही पद्धत लक्षात ठेवा, पुरण वाटायची सोपी पद्धत. आम्ही लहान होतो तेव्हा मला आठवते आमची आई दगडी पाटा असतो त्यावर पुरण वाटायची सकाळी पहाटे लवकर उठून. आता काय, आता सोपं झालंय सगळं. हे काय मी पण करू शकतो, त्यात काय एवढं अवघड नाही. पुरणपोळी बनवण्यासाठी हे उंडे करायचे. उंडे म्हणजे काय की कणिक घ्यायची, त्याला असा शेप द्यायचा आकार, हे बघा असा, आणि त्यामध्ये नंतर पुरण भरायचे. पुरण भरायचे आणि आपण मोदक करतो ना त्याप्रमाणे हे मिटवून घ्यायचे. ह्याला म्हणायचं पुरणपोळीचे उंडे. हे बघा तिकडं परातीमध्ये अजून केलेत. हे पुरण आहे आणि ही तिंबलेली कणिक. ही चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी वेगळी असते, साधारण थोडीशी वेगळी असते. आता ती कशी असते त्यासाठी आता तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला यावं लागेल. जुनी माणसं असं म्हणतात, बायका जुन्या म्हाताऱ्या, की ज्या सुनेला पुरणपोळी येते, भाकरी येते, ती सुगरण आहे. बघूया आता. वा वा, छान पोळी फुललेली आहे, खूप छान. हे बघा महाराष्ट्राची ही स्वीट डिश आहे पुरणपोळी. महाराष्ट्रीयन स्वीट डिश पुरणपोळी. होळी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हळूहळू पोळी कशी फुलतीये बघा. कशी आहे पूर्ण फुललेली पुरणपोळी. पुरणपोळी अशी चांगली रोस्ट करून घ्या, त्यामुळे रुचकर लागते खायला. ही छोटी पोळी आहे नैवेद्यासाठी. अजून एक आहे छोटी पोळी बनवायची नैवेद्यासाठी, होळीचा नैवेद्य.
नैवेद्याची एक छोटी पोळी तयार. आणि ही दुसरी. मिरची भजी. मिरची भजी बघा, अशी मिरची घालायची बेसन पिठात आणि त्या बेसन पिठामध्ये बाकी सगळं तुम्हाला माहीत आहे, हळद, मीठ, जिरे, कोथिंबीर हे सगळं बारीक करायचं. मिरची घातलेली भजी. मिरची भजी तयार झालेली आहे. राम राम मंडळी, या जेवायला. पुरणपोळीचं जेवण आहे बघा. काय काय दिसतंय? मस्त पुरणपोळी, तूप घातलेले दूध, देशी तूप घातलेले घरचे दूध, ही कटाची आमटी, वरती कोथिंबीर, पापड, तळण, थोडंसं सलाड, काकडी, मिरची भजी आणि हा जिरा राईस. या जेवायला आमचा पूर्ण व्हिडिओ हा पुरणपोळी आणि कटाची आमटी हे कसं तयार केलं हा नक्की बघा.